कशा पद्धतीने? भारतीय जनता पक्षामध्ये कुठलाही कार्यकर्त्याला विचारा, कुठल्याही नेत्याला विचारा, आमचं स्पष्ट मत होतं की दुसऱ्या पक्षातून माणसं घेऊन आमच्यामध्ये निवडणूक लढविता कामा नये आणि कुणालाही घेऊ नका। त्यामुळे आजपर्यंत कोणी दुसऱ्या पक्षाच्या कुठल्याही कॅन्डिडेटसाठी कुणाच्या घरात गेलं नाही, कुणाला चौकशी केली नाही किंवा अफवा पसरायची तर लांबच राहिलं, कारण आम्हीच तयार नाहीत। अफवा कशासाठी पसरवायचं? असं कोणीतरी काहीतरी आपलं स्वतःबद्दल लय वेगळं मत करून घेत असेल तर ते चुकीचं आहे। असं भारतीय जनता पक्षामध्ये अनेक कार्यकर्ते आहेत जे तळागाळापासून 35-40 वर्ष काम करतात आणि त्यांनी निवडणुकीत आज बघतोय गेले 3 निवडणूक भारतीय जनता पक्षाचा हा बालेकिल्ला आहे आणि या सोलापूरच्या जिल्ह्यातील जनतेला माहीत आहे की कुठला पक्ष आजपर्यंत काम केलं, या सोलापूर जिल्ह्याचा विकास केलं हे सगळ्यालाच जाणून असल्यामुळं या वेळेलाही आम्ही जर का सर्वसामान्य कार्यकर्त्याला उभा केलं तरी आम्ही निवडून आणण्याची ताकद आमच्यात आहे। साहेब, राम सातपुते असतील किंवा जय सिद्धेश्वर स्वामी असतील यांच्या नावाची चर्चा आहे किंवा बाहेरून आलेले अमर साबळे असतील यांच्या पण नावाची चर्चा आहे, ह्यांच्यात कुठले नाव फिक्स होऊ शकतं का? आता नाव कुठलं फिक्स होऊ शकतं हे भारतीय जनता पक्षाचं सर्वे असतं, जे आपल्या निवडणूक कोर कमिटीने सर्वे सातत्यानं करत असतात। त्यांचं जे काही सर्वे रिपोर्ट येईल त्याच्यावरनं ते ठरवत असतात। त्यामुळं आम्हाला मी सांगितलं की आम्हाला अजूनपर्यंत बोललेलं नाही, 2 दिवसांनी आम्हाला सगळ्या आमदारांना बोलविणार आहेत, चर्चा करणार आहेत। मग मला विरोधकांकडून टीका केली जाते की भाजपकडे उमेदवार नाही आहे आणि त्यामुळे पहिल्या यादीत नाव डिक्लेअर होत नाही, दुसऱ्या यादीत नाव डिक्लेअर होत नाही, सातत्यानं टीका होते। सोलापूरसारखा मतदारसंघ जिथं तुमचं वर्चस्व आहे, मी सांगितलं गेल्या 3 निवडणुकीचं लोकसभेचं आपण विचार केला असता शेवटच्या टप्प्यामध्येच आपल्या सोलापूरच्या भारतीय जनता पक्षाचं उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि 3 वेळाही आम्ही जे कोणी विरोधक असेल त्यांना घरी पाठवलेलं आहे। ह्यावेळी आमची एवढी ताकद आहे की आम्ही त्यांना घरीच पाठवू, त्यांनी आमच्या पार्टीतल्या उमेदवाराबद्दल चिंता करण्याचं कारण भारतीय जनता पक्षाचा भाजप काहीतरी चमत्कार करेल, तसं काही चमत्कार होणार आहे पुन्हा यावेळेस? नाही, चमत्कार काय केला आम्ही? जे आहे ते कॅन्डिडेट गेल्या वेळेला स्वामींना उभं केलं महाराजना, त्यांनी बेडा जंगम असल्यामुळं त्यांच्याकडे सर्टिफिकेट असलं, बेडा जंगम हा SC मध्ये येतो हा मूळचा, त्यामुळं आम्ही त्यांना उभं केलं। चमत्कार असं काय नाही केलं आम्ही, कुठल्या तर बाहेरच्या माणसाला लावून उभं केलं नाही। आपल्याही नावाची चर्चा आहे? मी सांगितलं की माझ्या नावाची चर्चा नाही आहे। हे जसं तुम्ही म्हणतो ना लोकांनी उठवलेलं वावटळ आहे किंवा आमच्याबद्दल केवळ कुणाची तरी बदनामी करण्याचं कारण समोर एक हे ठेवून त्यांनी आमचं नाव पुढं करत आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं जन्मस्थान चोंडी येथील अहमदनगर जिल्ह्यातील असल्यामुळं गेल्या अनेक वर्षापासून या महाराष्ट्रातल्या आणि या देशातल्या अनेक जनतेचं मागणी होते की अहमदनगर हे नाव बदलून तिथं पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं नाव द्यावं। त्याचंच काल आपल्या महाराष्ट्र शासनाने आदेश काढलं आणि त्याचं नाव बदलण्यात आलं। याबद्दल महाराष्ट्र शासनाचा आम्ही सगळ्यांनी आभार मानतो, कारण गेल्या अनेक वर्षापासून ज्या महाराष्ट्राच्या जनतेचं मागणी होतं ते मागणी त्यांनी पूर्ण केलं। साहेब, कुठेतरी लोकसभेच्या इलेक्शनची घोषणा 2 यादी आलेल्या आहेत, मात्र अद्यापही सोलापूरच्या लोकसभेसंदर्भात भाजपकडून उमेदवार दिला नाही। वेगवेगळ्या नावांची चर्चाही आहे, कशा पद्धतीने ते उमेदवारीची मागणी होते? स्थानिक उमेदवार असावा अशी प्रत्येकाची मागणी आहे। नाही, सगळ्यांनाच असं वाटतं की आम्हालाही वाटतं की जिल्ह्यातला उमेदवार असायला पाहिजे, स्थानिक असायला पाहिजे, बाहेरच्या जिल्ह्याचा उमेदवार असू नये असं सगळ्यांनाच वाटतं। गेल्या निवडणुकीलाही लोकसभेला जेव्हा आपण स्थानिक उमेदवारावर दिलं होतं आणि त्यावेळी थोडं उशीर झालं होतं, शेवटच्या टप्प्यामध्ये सोलापूरचं नाव होतं, त्याच्या अगोदरही जेव्हा उमेदवारी जाहीर झाली तर तेव्हाही शेवटच्या टप्प्यामध्येच नाव आलं होतं। त्यामुळं असं नाही की आपल्याकडे उमेदवारी नाही, उमेदवार अनेक लोक उमेदवार मागतात की सोलापूर शहरात जिल्ह्यातले असू द्या किंवा परजिल्ह्यातले असू द्या सगळ्यांनीच इथं उमेदवारी मागायला आले, पण इथल्या लोकांचं अजूनपर्यंत आमच्या सगळ्या आमदार लोकांचीच प्रदेशांनी किंवा आपले राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी बोलून घेऊन त्यांच्याशी चर्चा झाल्या नसल्यामुळं थोडं उमेदवारीला वेळ व्हायला आहे। मला असं वाटतं की 2 दिवसामध्ये चर्चेला बोलविणार आहेत, त्यानंतर उमेदवारी झाली। साहेब, कुठेतरी आपल्या नावाची पण चर्चा आहे, नाहीतर आपल्या सुनबाई असतील यांच्या नावाची चर्चा आहे, काय असं प्रस्ताव आहे का राज्य म्हणजे वरिष्ठ पातळीकडून? नाही, असं काय चर्चा असं तर वरपासून मला तर कोणी विचारलं नाही, वरचे नेत्या लोकांनी किंवा असं कोणीतरी मुद्दामून जाणून बुजून उठवलेलं वावटळ आहे, त्यामुळं त्याचं काही चिंता करण्याची गरज नाही। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।